विचारा नाव काय? याचं मल्हार या जातीचं मारवाड. खासियत काय याची? खासियत हे ब्लड लाईनचं आहे, बरं. म्हणजे Dress code आहे का? नाही सौंदर्य. सौंदर्य. हा आणि हे नागचा पोता आणि भीष्माचा बच्चा आहे. सर्वांना नम्र विनंती आहे, तसंच नागरिकांना सुद्धा आम्ही नम्र विनंती करतो आहोत. हे ड्रोन कशा पद्धतीनं कार्य करतं नक्कीच आपल्या तर या कोंबड्याचं जात कोणती आहे? कावेरी. तर खासियत काय या जातीची? कावेरी जाती ड्युअल पर्पज जात आहे. ती अंड्यासाठी चालते आणि मांसासाठी चालते. हो, अंडीचे जास्त आहेत, 180 अंडे देत आहे. 180. हो. महिन्याभरात का वार्षिक? नाही, वर्षात. वर्षात 180 अंडे देऊ शकतो. हो. आणि याचं वजन वाढण्याचं कारण सर? वजन वाढण्याचं म्हणजे 3 महिन्यामध्ये याचे 1 किलो ते 1200 ग्रॅम पर्यंत वजन जातं. हो. तर खाद्याला खाद्य याला आपण आपला 1 महिनाभर आपण फीडचं खाद्य देऊ शकतो, जे की स्टार्टर म्हणतात. आणि 1 महिन्यानंतर फ्री रेंज केलं तरी चालतंय. तर 3 महिन्यानंतर विक्रीला येईल. तर याचे काही दुष्परिणाम? दुष्परिणाम काहीच नाही. याच्यामध्ये कसं आपल्याला शेतकऱ्यांना आखाड्यावर आपलं 1 महिन्याचं पिल्लू ब्रुडिंग करून जरी आणलं आणि आखाड्यावर जर सोडलं तर 1 महिन्यात फ्री रेंज मध्ये करून त्याच्यापासून आपल्याला नर 3 महिन्याचे झाल्यानंतर विक्री करता येईल. त्यात उत्पन्न मिळेल. आणि राहिलेले ज्या माद्या आहेत त्या माद्याच्या नंतर अंडे निघत राहतील. आणि फ्री रेंज मध्ये आपल्या परसबागेमध्ये आपण आखाडा असतो प्रत्येक शेतकऱ्याकडे. आखाड्यामध्ये आपण आपल्या शेतीची कामं करता करता आर्थिक उत्पन्नाच्यातून जास्त घेऊ शकतो. त्यातून अंडे मिळणार. अंड्याला आज भाव भरपूर आहे. 20 रुपयाला एक अंड मागतायत लोक, पण भेटत नाहीये. त्यासाठी आपण कावेरी जात आणलेली जास्तीत जास्त अंडे उत्पन्न करण्यासाठी. बँगलोर. हो, बँगलोरला सेंट्रल पोल्ट्री डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आहे. भारतात 4 आहेत असे, त्यापैकी बँगलोर आहे. त्यांनी जात विकसित केलेली आहे. हो, थँक्यू. मारवाड्याच्या जातीचं नाव काय? बन्नूर. कोणती? ही जात कुठे असते? कर्नाटक साइड. कर्नाटक. म्हणजे वैशिष्ट्य काय आहे? कि त्याची खासियत काय? ये ज्यादा नहीं देखने को मिलते. कमी प्रमाणात असते. कमी यांची विक्री मार्केटला छोटे बच्चे मिलते हो 2-3 महीने के 35-40 हजार का. सरासरी वय किती असतं? 5-6-7. यांची हाईट वाढते का एवढीच? नहीं, इतनीच रहती. साईज एवढीच राहणार. एवढी. म्हणजे मेंढीचाच प्रकार आहे का? हाँ, मेंढी. ज्वारीचा चिवडा, ज्वारीपासून तयार केलेला चिवडा. पोहे असे हे ज्वारीच्या पोह्यापासून चिवडा केला. ज्वारीचे पोहे त्याच्यापासून चिवडा केला. सर नेमकी तुम्हाला कसं वाटलं की ज्वारीचा चिवडा आपण तयार का जुनाच आहे? नाही, जुना म्हणजे हे चिवडा आधीपासून होता बघा सर, पण त्याच्यामध्ये लोकांना अवेअरनेस नव्हतं. हे जे इंटरनॅशनल मिलेट इयर झालं 2023, तेव्हापासून लोकांना कळायला लागलं की जुनं ते सोन आहे. तर आता लोक जुनच खायले की ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, आणि हेच महत्वाचं आहे. सगळ्यांना कळायला लागलं की आता हेच महत्वाचं आहे म्हणून. त्यामुळं कशी शुगर होत नाही, हार्ट अटॅकचे चान्सेस कमी होतात. त्यामुळं ऑर्गॅनिक हे 100. सर मी तर परभणी मुक्काम, मी आहे शिर्शी बुद्रुक, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी. मी सध्या परभणीमध्ये इथेच राहतो आणि हा व्यवसाय परभणीमध्ये चालू केलाय. आणि ते सध्या मी आता ह्याच्यावरच काम करणार सर. मिलेट बेस्ड स्नॅक म्हणजे भरड धान्याचे स्नॅक प्रोडक्ट.
या नाही तुम्ही नेमकं हे तुम्हाला कसं काय वाटलं की पापड उद्योग हा सुरू करावा? ऍक्च्युली हा जो उद्योग आहे ही माझ्या सासूबाई खूप 2009 पासून चालू करतात, पण त्यांचं सर्व जे आहे ते घरगुती होतं आणि या घरगुती उद्योगाला आम्हाला एक मार्केटमध्ये प्लेस द्यायची होती, मार्केटमध्ये आमच्या उद्योगाची ओळख करायची होती, म्हणून आम्ही त्यांना फूड लायसन्स वगैरे काढून मार्केटमध्ये सगळे प्रोडक्ट्स लॉन्च केले. म्हणजे मार्केटिंग करण्यासाठी आमचा हा उद्योग खूप जुना आहे, पण मार्केटिंग आम्ही आता 2 वर्ष झाले त्याच्या मार्केटिंग मध्ये करतोय. म्हणजे तुमच्या सासूबाईंनी उद्योग हा तुमच्याकडे दिला, म्हणजे हा पिढीजात आहे? हो, पिढीजात आहे, आम्ही खूप वर्षापासून करतो. वडील उपार्जित म्हणायला काही हरकत? हो हो. या उद्योगातून तुम्हाला उत्पन्न वगैरे कसं? उत्पन्न खूप व्यवस्थित आहे सर, म्हणजे आम्ही भांडवल वगैरे गुंतवून त्यातून जे आहे आमचं सगळं घर खर्च वगैरे आम्ही म्हणजे आमचं सगळं आम्ही व्यवस्थित करू शकतो त्याने, आणि उत्पन्न खूप छान आहे. आणि उत्पन्नासोबतच जी ओळख आम्हाला याच्यामुळे मिळते, मार्केटमध्ये जी आमची ओळख होते ते आम्हाला महत्वाचं वाटतं सध्याला. समाधानकारक उत्पन्नापेक्षा जास्त आम्ही ओळखीला सध्या महत्व देतो. मार्केटिंगसाठी हा. यासाठी तुम्हाला मनुष्यबळ सध्या तर म्हणजे आधीपासून तर सासूबाईच करतात, आता मार्केटिंग मध्ये थोडंफार मी त्यांना हातभार लावते. आम्ही घरच्या घरीच सगळं उत्पादन करतो, मशीनचं कुठलंही उत्पादन नाहीये, शुद्ध सात्विक स्वच्छ असं घरी आम्ही उत्पादन करतो. त्याचं होममेड, फुल्ली होममेड, कोणी हाताखाली नाहीये, स्वच्छ आणि सात्विक. तुमची तारीफ करायला पाहिजे. धन्यवाद. हो, योग्य प्रकारे चालतो दोन्ही आम्ही. तुम्हाला माझ्याकडून व्यवस्थेसाठी खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. दरामध्ये खूप विकला जातो. मी इथे 10 रुपयाला एक डोळा, असा 180 रुपयापर्यंत एक ऊस विकतोय मी. इथे खूप विकला गेला, हा काल पण खूप विकला गेला इथे. आणि हा आयुर्वेदिक, देशी आयुर्वेदिक ऊस आहे. हे याच्यावर पण एक फोटो मारा, हे सुद्धा असं आहे. नेमकं कोण्या भागात हा जळगाव जिल्ह्यामधून आलेला आहे. जळगाव. हो. बरं, हे 10 रुपयाला एक डोळा. नमस्कार. ऊसाच्या रसाची पण कुल्फी करून देताय? हा, सेंद्रिय ऊसाच्या रसाची मी पूर्ण ऑर्गॅनिक ती कुल्फी बनवतो आणि सेंद्रिय ऊसाच्या रसाचा चहा पण बनवतो. त्या चहामध्ये साखर नाही, पत्ती नाही, पाणी नाही, दूध नाही, पूर्ण नॅचरल आहे ऊसाचा रस. आणि त्याच्यामध्ये हे मसाले वापरतो आम्ही, हे चहाचे मसाले आहेत त्याच्यामध्ये. तर या मसाल्यामध्ये कंटेंट पण हेल्दी येतं. ते 7 कंटेंट आहे त्याच्यामध्ये. दालचिनी आहे, सुंठ आहे, इलायची आहे, लवंग आहे, काळे मिरे येतं या चहामध्ये. आणि रेग्युलर चहामध्ये सुद्धा यूज करता येतो. आणि हे आम्ही घरी बनवतो स्वतः, बचत गटाअंतर्गत. बचत गटाअंतर्गत. हा. तर पाहू शकता तुम्ही या ठिकाणी स्टॉलवर खरेदीसाठी किती विक्री आहे. काकू एकदम आनंदाने सर्व आनंद घेत आहेत. आणि ही माझ्या ऊसाच्या रसाची ऑर्गॅनिक क्वालिटी आहे बघा. सेंद्रिय ऊसाच्या रसाची कुल्फी आहे पूर्ण. हा ऑर्गॅनिक चहा, ऑर्गॅनिक आहे. हा पण ऊसाच्या रसाचा आहे. ना याच्यात साखर आहे, ना पत्ती, ना दूध आहे,
असं. कुठलाही केमिकल नाही, काही प्रेझर्वेटिव्ह नाही त्याच्यामध्ये, पूर्ण सेंद्रिय ऊसाच्या रसाचा म्हणजे आरोग्यासाठी एकदम लाभ आहे. एक चहा म्हणण्यापेक्षा तो एक एनर्जी ड्रिंक आहे तो. असं. अगदी म्हणजे 5 वर्षाच्या लेकरापासून तर म्हाताऱ्या माणसाला पर्यंत चालतंय, किंवा जिम केल्यानंतर ते पण घेऊ शकतात, एक एनर्जी म्हणून त्यांना पण प्रोटीन युक्त आहे. प्रोटीन युक्त एकदम. मी 2 घेतल्या. शिल्लक नाही बेटा. या ठिकाणी इंद्रायणी महिला स्वयं सहाय्यक समूह परभणी यांच्या मार्फत सर मॅडम इकडे ऊसाच्या रसाची कुल्फी खाण्यासाठी मी आलेलो आहे. तर एकदम दिसायला पण भारी आहे. तर आपण चाखून पाहूया कशी आहे. एकदम नंबर क्वालिटी आहे. तुम्ही पण या. राम राम. तुम्ही कृषी प्रदर्शनामध्ये नेमकं काय आणलं? हे कोणत्या प्रकारचा बैल आहे? हा लाल कंदारी वळू आणि देवणी जातीची कारवड. ही जी तुमच्याजवळ हवी आहे की देवणी जातीची? देवणी जातीची कारवड. याची खासियत काय? खासियत म्हणजे दुधाला 1 नंबर
आणि वर्षाला वासरू टाकती. हा, दुधाला पण एका टायमाला 4 लिटर. नेमकी आता ही लाल ही देवणी. देवणी काय? देवणी कोणत्या भागात आहे? ही लातूर मुळातली, पण सध्या माळसून आमचं गाव. माळसून. आणि हा लाल कंदारी. लाल कंदारी. हा नेमकं कोण्या भागात असतो? कंधार तालुका. कंधार तालुक्यात. हा पण माळसून याचाच. म्हणजे हा कामासाठी नाही नाही, सिमेंट गाय भरवण्यासाठी. हा, गाय भरण्यासाठी. गाय भरण्यासाठी काम करतो. हा, प्रत्येक गायला आपण 500 रुपये फीस घेतो. हो. लाल कंदारी गाय ही 2 वर्षाची आहे भाऊ. ही वासरासाठी चांगली असते. मी पिंगळी शिवारातला शेतकरी आहे, राहणार चंद्रा, तालुका जिल्हा परभणी. या गायीचं वैशिष्ट्य आहे की गोऱ्याचे पैसे जास्त होतात आणि जेणेकरून ही गाय जर गोरं कारवड दिलं तर त्या उत्पन्न जास्त निघते. हिचं वैशिष्ट्य आहे की म्हणजे हे बैला करता वैशिष्ट्य आहे. म्हणजे बैलासाठी एकदम उपयुक्त. हा हा, म्हणजे घरी येऊन तुम्हाला जर गोरे करायचे असतील, हा करायचे असतील, हा, त्यासाठी गाय एकदम उपयुक्त राहील. हो. धन्यवाद. संजीवनी कृषी महोत्सव या प्रदर्शनामध्ये आमचा बायोफॅक्टर या कंपनीचा स्टॉल आहे. तर या कंपनीचं जे ब्रीद वाक्य आहे, द सॉईल हेल्थ कंपनी, जर तुम्ही पाहिलं तर आपली जी कंपनी आहे हे जमिनीवर काम करणारी कंपनी आहे. तर याच्यामध्ये येणाऱ्या पिढीसाठी म्हणजे आता जे रासायनिक खत भरपूर असा वापर होत आहे, त्याच्यामुळे काय होत आहे की विषयुक्त म्हणजे शेती तयार होत आहे, बरोबर आहे. तर विषमुक्त करण्याचा आम्ही विडा या बायोफॅक्टर या कंपनीने उचललेला आहे. तर आपले जे मायक्रोबियल कन्सोर्शिया आहे, म्हणजे प्रत्येक प्रोडक्टमध्ये आपलं जसं बायो फर्टिलायझर असो, बायो लिक्विडमध्ये असो, मायक्रोबियल कन्सोर्शिया जे आहे ते आधुनिक शेतकऱ्यासाठी, नवीन युगासाठी एकदम वरदान आहे. म्हणजे जे की आमचे जे टेक्नॉलॉजी आहे, एनकॅप्सुलेशन, डबल रोस्टेड आणि नॅनो टेक्नॉलॉजी आहे. त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही रासायनिक खतासोबत किंवा कोणत्याही रासायनिक कीटकनाशक किंवा फंगीसाईडसोबत हे प्रोडक्ट तुम्ही देऊ शकता. आणि जे उत्पादन आहे शेतकऱ्याचं 20 ते 30% तर एक्स्ट्रा येणारच उत्पादन, पण त्यांना जी लागत लागते म्हणजे खर्च जो लागतो ते 20 ते 30% खर्चसुद्धा कमी येऊन तुमच्या जमिनीचा पूर्णपणे पोत सुधारण्यासाठी आमचे प्रोडक्ट हे उत्पादन चांगल्या प्रकारे काम करते शेतकऱ्याला. धन्यवाद. सरकारी भावापेक्षा तुमच्या बॅगमध्ये किती फरक आहे? आपले आणि जे सरकारी बॅग आहेत, बरोबर आहे, आपली जी बॅग आहे याच्यामध्ये आपण म्हणजे मायक्रोबियल कॉन्सर्शिया देतो पूर्ण, बरोबर आहे. त्यांचा कन्सेप्ट वेगळा आणि आपला कन्सेप्ट हा वेगळा आहे. तर आपण म्हणजे जवळपास बायो फर्टिलायझरची जी बॅग आहे 50 किलोमध्ये पूर्ण मायक्रोबियल कॉन्सर्शिया देतो, ज्याच्यामध्ये नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया असो, फॉस्फरस फिक्सेशन बॅक्टेरिया असो किंवा पोटॅश मोवेलिन बॅक्टेरिया असो, बरोबर आहे. यांचा जर काउंट केला तुम्ही, जर 50 किलोचा जर हे लावला तर तुम्हाला जवळपास 26 रुपये किलो प्रमाणात पडते. तिन्ही बी NPK. जर मार्केटला जर घेसाल तुम्ही तर त्याचा भाव हा तुम्हाला खूप प्रमाणात जास्त प्रमाणात दिसेल. आणि बाकीचे जे बी प्रोडक्ट आहेत आमचे, बरोबर आहे, तर त्या प्रोडक्टचं जी कॉस्टिंग आहे, फार्मर कॉस्टिंग ही खूप कमी प्रमाणात आहे. त्याच्यामुळे आमचं जे उत्पादन खर्च खूप कमी शेतकऱ्यांना लागतो. आमच्याकडं जे प्रोडक्ट आहे सर, तुम्हाला जर पाहायचं असेल तर आम्ही पहिलं बायो फर्टिलायझरमध्ये चांगल्या पद्धतीने काम करतो. याच्यामध्ये बायो एक्सेल ट्रायो म्हणून येते, नायट्रोजन
फॉस्फरस आणि पोटॅश मोव्हलंट बॅक्टेरिया तिन्हीचं आपल्याला याच्यामध्ये भेटेल. त्याच्यानंतर आपल्याला कॉन्सर्शिया सुद्धा याच्यात कंपनीने दिलेला आहे. ती जमिनीमध्ये येणारी जी बुरशी आहे ही पूर्णपणे चांगल्या प्रकारे कंट्रोल करण्यास मदत करते. आणि आपलं जर एनकॅप्सुलेशन असल्यामुळे आणि पॉलिकोटिंग असल्यामुळे जिथं 3 ते 4 महिने काम करतात मायक्रोबियल कॉन्सर्शिया, तिथं आपलं 6 ते 1 वर्षापर्यंत काम करण्यासाठी आपल्याला ट्रायव आहे. याच्यामध्ये आपण बायोॲक्सियल डिओ म्हणून येतो. याच्यात नायट्रोजन आणि फॉस्फरस सॉल्युबल बॅक्टेरिया जे आहेत या 2 बॅक्टेरिया आपण दिलेले आहेत, प्लस याच्यामध्ये मायक्रोबियल कॉन्सर्शिया सुद्धा दिलेला आहे. त्याच्यानंतर आपण ट्रायकोडर्मा ओरायडी म्हणून आपण हे बुरशीनाशक सुद्धा शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो 10 किलोमध्ये. हे तुम्ही बेसल डोसमध्ये टाकू शकता किंवा नंतर मग सेकंड डोसमध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर कंपनीचा सगळ्यात जर चांगला प्रोडक्ट असेल तर आधार गोल्ड म्हणून आहे. याच्यामध्ये आपल्या जवळपास 22 मायक्रोबियल कॉन्सर्शिया दिलेले आहेत, प्लस याच्यामध्ये तुम्हाला व्हिटॅमिन्स, अमोनो ॲसिड, ॲझोटोबॅक्टर पूर्ण रेंज दिलेली आहे. तर तुम्ही हे 4 किलो प्रति एकर याप्रमाणे सोयाबीन असो कोणत्याही पिकाला तुम्ही वापरू शकता खतामध्ये मिक्स करून. त्याच्यानंतर आपल्याकडं जवळपास हायके म्हणून एक प्रोडक्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला पोटॅश चांगल्या प्रकारे पिकाला उपलब्ध होईल. त्याच्यानंतर आपल्याकडे व्याम आहे, मायक्रोराइज आहे, आपल्याकडे लिक्विडमध्ये आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे कॅनमॅग आहे, कॅल्शियम मॅग्नेशियम आहे आपल्याकडं. त्याच्यानंतर आपल्याकडं बरेचसे असे प्रोडक्ट आहेत जसे बीओसी आहे, ऑर्गॅनिक मॅनोअर म्हणून येते. हे पिकाला तुमच्या चांगल्या पद्धतीने काम करते रूटसाठी, त्याच्यानंतर अपटेकिंगसाठी. याच्यामुळे तुमचं पीक हे पूर्ण हेल्दी राहते. तुम्ही पाहू शकता या हळदीसाठी आपण हे प्रोडक्ट वापरलेले आहेत. याचा 30% खर्च कमी झालेला आहे शेतकऱ्यांचा आणि त्यांना 20 ते 25% उत्पन्न सुद्धा चांगले आहे. हे पहा तुम्ही क्वालिटी पास पूर्ण आपले खतं वापरलेले आहेत, मायक्रोबियल कॉन्सर्शिया वापरलेलं आहे. बरेचसे प्रोडक्ट आहेत. त्याच्यानंतर तुमच्या गव्हासाठी सुद्धा हे प्युअर ऑर्गॅनिकमध्ये म्हणजे आपले खतं वापरूनच हे ऑर्गॅनिक काही शेतकऱ्यांना खाण्यासाठी गहू उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे त्यांनी पीक घेतलेलं आहे, त्यांचं उत्पादन घेतले. त्याच्यानंतर आपल्याकडे ही फ्लुवेनची रेंज आहे पूर्ण. तुम्ही पाहिलं तर कॅल्शियम नायट्रेट लिक्विडमध्ये आहे. त्याच्यानंतर पोषक सिरीज आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर 6018 आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे ही जी बेलम सिरीज आहे याच्यामध्ये न्यूट्रिशन आणि मायक्रोबियल कॉन्सर्शिया या दोन्हीचं कॉम्बिनेशन असल्यामुळे S1, S2 आणि S3 वाढीच्या, फ्लॉवरिंगच्या आणि मॅच्युरिटीच्या अवस्थेमध्ये तिन्ही प्रोडक्ट आपले काम करतात. त्याच्यानंतर निमॅटोडसाठी सगळ्यात चांगला प्रोडक्ट आहे आपल्याकडं निमॅटॉप म्हणून. याचे आम्ही ट्रायल बी घेतलेले आणि एक्सलंट रिझल्ट आहेत निमॅटॉपसाठी याचे. अशा प्रकारे म्हणजे आपली जवळपास हे जे जमीन आहे त्यांना त्यांचं उत्पादन तर वाढून येणाऱ्या पिढीसाठी आपण चांगल्या प्रकारे हे पीक आपण जमीन तयार करून देत आहे. म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी आपण हा सगळ्यात मोठा कॉन्सेप्ट आहे बायोफॅक्टर या कंपनीचा.